त्यासाठी एक हिरवी मिरची घेतली आहे, 8-10 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत, थोडासा आल्याचा तुकडा घ्यायचा आणि त्यासोबतच इथे आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे। इथे मी साधारण 1 वाटी भरेल एवढी कोथिंबीर घेतली। 4 ते 5 आपल्याला इथे पालकाची पानं घ्यायची आहेत, ज्यामुळे ह्या चटणीला रंग छान येईल। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे 1 छोटा चमचा भरेल एवढा चाट मसाला। ही मिक्सरमधनं फिरवून घेऊ। चटणी तयार झाली आहे। आता इथे सँडविचसाठीची तयारी करू। एका बाउलमध्ये मी इथे घेतला आहे 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, 1 छोटीशी शिमला मिरची घ्यायची, ती पण बारीक चिरून घ्यायची, 1 काकडी घेतली आहे, साल काढलं आणि बारीक चिरून घेतली। आता हे सगळं आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। हे जे मिक्सचर आहे हे आपण अर्धा-पाऊण तास आधी सुद्धा बनवून ठेवू शकतो। फक्त सँडविच बनवायला घेताना याच्यात मीठ टाकायचं। मीठ जर आपण खूप आधी टाकलं तर याला पाणी सुटतं। तर आता सँडविच बनवताना यात चवीप्रमाणे मीठ टाकलं, 1 छोटा चमचा भरेल एवढा चाट मसाला टाकला, पाव चमचा भरेल एवढं लाल तिखट आणि पाव चमचा भरेल एवढा गरम मसाला याच्यात ॲड केला। आता हे सगळं पुन्हा छान एकजीव करून घेतलं। लाल तिखटाऐवजी जर आपल्याकडे चिली फ्लेक्स असतील, ऑरेगॅनो असेल, ह्या गोष्टींचा वापर तुम्ही इथे करू शकतात। त्यानंतर इथे मी घेतलेत हे काही ब्रेडचे स्लाइसेस। सुरुवातीला ह्या 2 ब्रेड स्लाइसेसला बटर लावून घ्यायचं। बटर रूम टेम्परेचरचं असलं तर व्यवस्थित लावता येतं। आता ग्रिल पॅन थोडासा गरम झालेला आहे। ब्रेडची जी बटर लावलेली साईड होती ती ग्रिल पॅनवरती येईल अशा पद्धतीने ठेवायची। हे पहा, खालच्या बाजूने ही बटर लावलेली साईड ठेवली। हे दोन्हीही ब्रेड आपल्याला छान भाजून घ्यायचे। असं केल्यामुळे सँडविचला पाणी सुटणार नाही आणि सँडविच ओलसर होणार नाही, छान क्रिस्पी राहील। तर हे पहा, अगदी 2 मिनटं फक्त आपल्याला हे ब्रेड असे भाजून घ्यायचे। चला, ब्रेड भाजून झालेले आहेत, हे आता बाजूला काढू आणि बघू पुढची प्रोसेस। आता जी बटर लावलेली किंवा भाजून घेतलेली बाजू आहे तिच्यावरती आपण जी हिरवी चटणी बनवून घेतलेली होती ती लावून घ्यायची। त्यानंतर जे आपण काकडी, टोमॅटो आणि शिमला मिरचीचं मिक्सचर बनवून घेतलेलं होतं ते आपल्या आवडीप्रमाणे यावरती टाकायचं। आता दुसरी जी ब्रेडची स्लाइस होती त्याला बटर लावलेल्या बाजूलाच मी टोमॅटो सॉस लावून घेते। टोमॅटो सॉस सोबतच आपल्याकडे जर पिझ्झा सॉस असेल तर तो आपण इथे वापरू शकतो किंवा मग ग्रिल सॉस असतो तो आपण इथे वापरू शकतो। तर हे पहा, टोमॅटो सॉस लावून झालाय। आता जे आपण काकडी टोमॅटोचं मिक्सचर ठेवलं होतं त्यावरती मी इथे चीजचं स्लाइस ठेवलंय। चीज पूर्णपणे ऑप्शनल आहे, आपल्या आवडीप्रमाणे आपण वापरू शकतो। त्यावरती टोमॅटो सॉस लावलेली स्लाइस ठेवायची आणि आता हिला आपण बटर लावून घेऊ। हे पहा, अशा पद्धतीने बटर लावून झालंय। आता आपण हे जे सँडविच आहे हे छान ग्रिल करून घेऊ। सँडविच ग्रिल करण्यासाठी बटर लावलेली जी बाजू होती ती तव्यावर ठेवली आणि हे पहा, असं मध्यम गॅसवरती आपल्याला हे सँडविच आता ग्रिल करून घ्यायचंय, भाजून घ्यायचंय। तर ह्या सँडविचला वरून छान दाब द्यायचा, म्हणजे छान व्यवस्थित भाजलंही जातं आणि त्याच्या आत जे आपण चीज टाकलंय किंवा जे काही सारण भरलंय ते सुद्धा दोन्ही ब्रेडच्या मध्ये अगदी व्यवस्थित बसतं, म्हणजे सँडविचमधून ते बाहेर येत नाही। आता ही जी वरची बाजू आहे हिला आपण आधी बटर लावलेलं नव्हतं, तिला आता बटर लावून घेऊ। 2 मिनटं हे सँडविच छान एका बाजूने भाजून झालंय। हे सँडविच आता उलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धाच असंच प्रेस करून छान भाजून घ्यायचंय। तर हे पहा, इथे आपलं हे जे ग्रिल सँडविच आहे किंवा अगदी झटपट तयार होणारं सँडविच आहे ते भाजून झालेलं आहे। बघू शकताय किती छान याला डिझाईन आलेली आहे। आता हे सँडविच मी तुम्हाला कट करून दाखवते। अगदी छान असं क्रिस्पी असं सँडविच इथे तयार झालेलं आहे आणि आतून आपण जे सारण भरलेलं होतं त्यामुळे आणि हिरव्या चटणीमुळे जो सँडविचला रंग आलाय तो तर काय सांगावं। चव सुद्धा खूप अप्रतिम लागते, छान लागते, अगदी झटपट तयार होतं हे सँडविच। मुलांना डब्यासाठी द्यायचं असेल तर घाईघाईत सुद्धा आपण हे बनवू शकतो। इथे मी एक जाडबुडाची कढई घेतली आहे। तर सगळ्यात आधी 2 मोठे चमचे तूप टाकून घेतलंय, 2 टेबलस्पून साजूक तूप इथे वापरलेलं आहे। तूप चांगलं गरम झालं की त्यात आपल्याला 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून टाकायचे। तुम्ही बघू शकतायत कांदे अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत आणि उभे चिरायचे। तुपामध्ये हा कांदा मी चांगला तळून घेतलेला आहे। अगदी परफेक्ट असा कांदा तळून झाला की त्यानंतर हा कांदा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे। पण हा कांदा काढताना अशा प्रकारे एखाद्या चाळणीमध्ये म्हणा किंवा एखाद्या झाऱ्यामध्ये ह्याचं जे तूप आहे कांद्यातलं ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे। ह्याच्यातलं जे एक्स्ट्रा तूप होतं ते आता निघून गेलं आहे आणि हा कांदा आपण सगळा आता बाजूला काढून घेणार आहोत।
आता कांदा काढून घेतल्यानंतर शिल्लक असलेल्या तुपातच आपल्याला हे सुकेमेवे तळून घ्यायचे, ज्यामध्ये मी घेतले आहेत किशमिश, काजू, बदाम आणि खारीक. खारीकच्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आणि त्याचे असे छोटे छोटे काप तयार करून घ्यायचे. आता हे सगळे ड्रायफ्रूट आपल्याला ह्या तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे. तर सगळे ड्रायफ्रूट तुपात टाकले, त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची. लो फ्लेमवरती हे ड्रायफ्रूट आपल्याला 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचे. आता हे ड्रायफ्रूटसुद्धा आपण बाजूला काढून घेऊ. आता शिल्लक असलेल्या तुपातच आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं चांगलं तडतडू द्यायचं. त्यानंतर ह्याच्यात खडे मसाले टाकायचे. 3 मिरे घेतलेत, 3 लवंग घेतले आहेत, 1 चक्रफूल घेतलेला आहे, त्यासोबतच 3 वेलदोडे म्हणजेच हिरवी विलायची, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि सोबतच 1 ते 2 तेजपत्ता म्हणजेच तमालपत्र घेतलं आहे. आता हे सगळे मसाले आपल्याला अगदी 10 सेकंद फक्त परतून घ्यायचे आहेत. खूप जास्त परतण्याची गरज नाही आहे. 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून घेतला होता. आता हे सुद्धा आपल्याला अगदी थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यात लगेच आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. तर इथे मी 1 हिरवी मिरची अशी मधोमध चिरून इथे टाकून घेतलेली आहे. हा भात मुळात तिखट नसतो, त्यामुळे हे मसाल्यांचा जो फ्लेवर असतो त्यातच ह्या भाताचा खरी जी चव असते ती असते. आता याच्यात काही भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. तर अर्धा कप मी फुलकोबी टाकून घेतला आहे, अर्धा कप गाजर टाकून घेतलेला आहे. ह्या सगळ्या भाज्या थोड्याशा मोठ्या चिरायच्या. अर्धा कप बटाट्याचे काप टाकून घेतलेले आहेत. त्यासोबतच इथे आपल्याला लागणार आहे परसबी म्हणजेच बीन्स. अर्धा कप मी इथे बीन्स टाकून घेतलेले आहेत. आता हाय फ्लेमवरती ह्या ज्या भाज्या आहेत ह्या 2 मिनटं आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. आता भाज्या परतून झाल्यानंतर याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. ज्या कपाने आपण तांदूळ मोजलेत त्याच कपाने 1.5 कप पाणी मी इथे टाकून घेतलं आहे. 1 कप तांदळासाठी 1.5 कप पाणी अगदी पुरेसं होतं. पण जर तांदूळ अर्धा तास आधी भिजत घातला नसेल किंवा मग अगदीच तुम्ही 5 ते 10 मिनटं भिजत ठेवला असेल तर तांदूळाच्या दुप्पट पाणी घ्या. इथे मी अर्धा तास तांदूळ भिजवून घेतला होता, त्यामुळे 1 कप तांदूळासाठी 1.5 कप पाणी मी इथे वापरलेलं आहे. तर चवीप्रमाणे मीठ टाकायचं. फक्त हे मीठ टाकताना जर आपण भाज्यांमध्ये आधी थोडंसं मीठ टाकलं असेल तर त्या प्रमाणात आपण हे मीठ ॲडजस्ट करायचं आहे. आता मीठ टाकून झाल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. पाणी उकळलं की मग आपल्याला याच्यात तांदूळ टाकून घ्यायचे. तर हे पहा, पाण्याला आता छान उकळी फुटली आहे. आता याच्यात जे आपण तांदूळ भिजवून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे. तांदूळ टाकल्यानंतर हलक्या हाताने हे एकजीव करायचं. त्यानंतर अजून काही भाज्या आपल्याला याच्यात टाकायच्या आहेत. तर अर्धा कप पनीरचे काप टाकून घेतले, अर्धा कप मटार टाकून घेतलेला आहे. त्यासोबतच मगाशी जो कांदा आपण तळून घेतला होता तो कांदा आता याच्यावरती टाकून घ्यायचा आहे. आणि तसंच जे ड्रायफ्रूट आपण तळून घेतलेले होते ते सुद्धा आता ह्या स्टेजला आपण इथे टाकून घेणार आहोत. आता हे सगळं टाकून झालं की त्यानंतर हे पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे. लक्षात असू. आता हे छान एकजीव केल्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून गॅसची फ्लेम मध्यम करायची किंवा लो करायची. लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला 12 ते 15 मिनटं हा भात शिजवून घ्यायचा आहे. भात शिजल्यानंतर सुद्धा 5 मिनटं तरी हे झाकण उघडायचं नाही. साधारण 5 मिनटानंतर मी हे झाकण उघडून बघितलं आणि आपला हा जो नवरत्न पुलाव आहे तो अगदी छान इथे तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकतायत ह्या भाताचा तुम्ही एक एक कण मोजू शकतात. एवढा छान सुटसुटीत मोकळा हा भात तयार झाला आहे. इथे एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. त्यात पाव वाटी रवा टाकून घ्यायचा आहे. रव्याऐवजी आपण गव्हाचं पीठही टाकू शकतो. 1 चमचा बारीक केलेला ओवा आणि 1 चमचा तीळ टाकून घेतले. अगदी किंचितसं हिंग, त्यासोबत चवीपुरता मीठ, 1 छोटा चमचा जिरं, पाव छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा बॅडगी लाल तिखट टाकून घेतलं आहे. त्यासोबत 2 ते 3 चमचे बारीक चिरून घेतलेला कांदा, 2-3 चमचे बारीक चिरून घेतलेले गाजर आणि 2-3 चमचे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो मी इथे टाकून घेतला आहे. यासोबत तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकतात, जसं शिमला मिरची, पत्ताकोबी किंवा पालक. आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. हे छान एकजीव झालं की यात थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आणि जसं आपलं डोस्यांसाठीचं बॅटर असतं त्या पद्धतीने हे बॅटर बनवून घ्यायचं. यात गुठळ्या असायला नकोत. आता तुम्ही इथे बघू शकतायत आपलं हे बॅटर इथे छान तयार झालेलं आहे. यात कोथिंबीरही तुम्ही टाकू शकतात. आता हे जे बॅटर आहे हे आपल्याला 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. तर 10 मिनटानंतर
हे जे बॅटर आहे हे थोडंसं घट्ट झालं आहे, कारण आपला रवा जो आहे तो फुलून आलेला आहे. आता पुन्हा हे एकदा एकजीव करायचं आणि त्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे हे जे बॅटर आहे हे थोडं पातळ होईल. जसं डोस्यांसाठीचं बॅटर असतं तसंच बॅटर आपल्याला इथे लागणार आहे. तर हे पहा, आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे. तवा व्यवस्थित गरम झाला की गॅसची फ्लेम लो करायची. त्यानंतर तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि हे तेल पसरून घ्यायचं. आता आपण जे बॅटर बनवून घेतलेलं होतं ते 1 ते 2 चमचे ह्या तव्यावरती टाकायचं आणि अशा प्रकारे छान पसरून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढा हवा तेवढा पातळ याचा डोसा आपण बनवू शकतो. पण ह्यात आपण कांदे, टोमॅटो म्हणजे ज्या भाज्या टाकल्या त्यामुळे खूप जास्त अगदी पेपर डोसासारखा पातळ डोसा लावता येत नाही. पण तरीसुद्धा आपल्याला हवा तेवढा पातळ आपण इथे हे करून घेऊ शकतो. त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मध्यम गॅसवरती हा जो डोसा आहे हा आपल्याला छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. तर डोसा टाकताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची, म्हणजे हा डोसा आपल्याला व्यवस्थित पसरवता येतो. जर गॅसची फ्लेम हाय असेल आणि तुमचा तवा जर खूप जास्त तापलेला असेल तर हा डोसा पसरवता येत नाही. तर आता थोडं थोडं तेल टाकून हा मी डोसा छान भाजून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय, हा आपला बेसन पिठाचा डोसा किंवा ढिरटही याला म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आपला हा पौष्टिक असा डोसा इथे तयार झाला आहे. हा डोसा डब्यात देताना थोडासा थंड करून घ्यायचा. त्यानंतर इथे मी 2 डोसे ठेवून घेतलेत आणि त्यासोबतच शेंगदाण्याची चटणी, छान मीठ आणि तेल टाकून इथे दिलेली आहे. याऐवजी तुम्ही टोमॅटो सॉस किंवा खोबऱ्याची चटणीसुद्धा देऊ शकतात. इथे मी एका कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. आता तेल गरम झाल्यानंतर यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर मोहरीसुद्धा तुम्ही इथे टाकू शकतात. त्यानंतर 4-5 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतल्या. सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला. आता हा कांदा या तेलामध्ये आपल्याला चांगला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. हे पहा, कांदा परतून झाल्यानंतर याच्यात पाव चमचा हिंग टाकून घेतला. त्यासोबतच पाव चमचा हळद टाकून घेतली. 1 चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं, किंवा तुम्हाला आवडत असेल ते तिखट तुम्ही इथे वापरू शकतात. आणि अर्धा चमचा मी इथे गोडा मसाला टाकून घेतला आहे. आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. हे सगळे मसाले चांगले परतून झाले की त्यानंतर याच्यात आपल्याला बारीक चिरलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे. तर मी इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे साल न काढता अगदी बारीक असे चिरून घेतलेत, तुम्ही बघू शकताय. आता हे बटाटे आपल्याला या फोडणीमध्ये चांगले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. हे पहा, अशा प्रकारे छान हाय फ्लेमवरती हे आधी छान एकजीव करून घ्यायचे. बटाटे मसाल्यामध्ये छान एकजीव झाले की त्यानंतर ह्याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे. आता ह्या बटाट्याच्या भाजीत तुम्ही टोमॅटोसुद्धा वापरू शकतात, पण असं फक्त कांदा टाकून ही भाजी बनवली तर खूपच छान लागते. मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा मी छान एकजीव करून घेतलेलं आहे. तुम्ही जर जास्त तेलकट खात नसाल तर तेलाची क्वांटिटी कमी केली तरीसुद्धा चालेल. आता हे छान एकजीव करून घेतल्यानंतर ह्याच्यात मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. खूप जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे, कारण आपण हे जे बटाटे आहेत हे अगदी पातळ असे काप केलेले आहेत. त्यामुळे मी इथे अगदी 2 छोटे चमचे पाणी टाकून घेतलं आहे. त्यानंतर वरून झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनटं ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे. अधूनमधून हे झाकण उघडून ही भाजी थोडीशी हलवून घ्यायची, म्हणजे कढईला ती लागणार नाही. हे पहा, साधारण 5 मिनटानंतर ही भाजी आपली छान शिजलेली आहे, तुम्ही बघू शकताय. हा जो बटाटा आहे हा आता छान शिजलेला आहे. खूप जास्तसुद्धा हा बटाटा शिजवायचा नाही, नाहीतर मग भाजीची चव बिघडते. तर मग अशा प्रकारे ही बटाट्याची भाजी इथे तयार आहे. इथे मी एक लोखंडी तवा गरम करायला ठेवला. त्याला मी कांद्याच्या साहाय्याने तेल लावून घेते, जेणेकरून मी डोसा किंवा उत्तप्पा जे काही या तव्यावर बनवेल तर ते तव्याला चिटकणार नाही. आता इडलीचं बॅटर घेतलं आहे, ज्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं. आणि हे बॅटर मी ह्या पद्धतीने 1-1 चमचा किंवा मग एक छोट्या बांगडीच्या आकाराचा डोसा किंवा ज्याला आपण उत्तप्पा म्हणू शकतो असे मी या तव्यावरती टाकून घेतलेत. मुलांना अशा छोट्या छोट्या गोष्टी फार आवडतात. त्याच्यावरती थोडासा कांदा, त्यानंतर थोडासा टोमॅटो टाकून घेतला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे कांदा स्किप करू शकतात, फक्त टोमॅटो आणि कोथिंबीरीचा वापर करू शकतात. तर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे.
आणि आता हे जे छोटे छोटे उत्तप्पे आहेत ते मी आता मध्यम गॅसवरती 1-2 मिनटं फक्त भाजून घेणार आहे. तर आता 2 मिनटानंतर हे उत्तप्पे छान शिजलेले आहेत आणि आता हे मी उलटून घेते. आता हे उत्तप्पे उलटून घेतल्यानंतर 1-2 मिनटं फक्त मागच्या बाजूने सुद्धा मध्यम गॅसवर भाजून घेतले. आणि अशा पद्धतीने मुलांच्या डब्यासाठी म्हणा किंवा मग काहीतरी वेगळं हवं असेल त्यासाठी हे छोटे छोटे उत्तप्पे इथे तयार झालेत. त्यासाठी एका ताटामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्यात पाव वाटी बेसन पीठ टाकून घेतलं, चवीपुरता मीठ टाकून घेतलंय, 1 चमचा ओवा, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तूप. हे सगळं टाकून झाल्यानंतर हे छान एकजीव करून घेतलं. आता थोडं थोडं पाणी टाकून याचा थोडासा घट्ट असा गोळा मळून घेतला. हे पहा, कणिक इथे मळून झालेली आहे. आता याच्यावर थोडंसं तूप टाकायचं, साधारण अर्धा चमचा, आणि पुन्हा 1-2 मिनटं ही कणिक छान मळून घ्यायची, म्हणजे ती छान सॉफ्ट अशी तयार होईल. आता पराठ्यासाठी जी कणिक तयार आहे, आता सारण बनवून घेऊ. त्यासाठी इथे मी 200 ग्राम पनीर घेतलं आहे. पनीर अशा पद्धतीने छान किसून घ्यायचं आहे किंवा कुस्करून घ्यायचं आहे. याच्यात अर्धा चमचा आल्याचा किस टाकून घेतला, 1 ते 2 चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला, चवीपुरता मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. हे सगळं छान एकजीव करून घेतलं. हे एकजीव झाल्यानंतर आपलं हे सारण इथे तयार आहे. आता आपण याचा पराठा बनवून घेऊ. आता पराठा बनवण्यासाठी इथे मी एक छोटा गोळा घेतला, त्याच्या अशा पद्धतीने एक पुरी लाटून घेतली. आता ह्या पुरीमध्ये आपल्याला हवं तेवढं सारण भरायचं आहे. इथे मी साधारण 3 चमचे सारण भरून घेतलं आहे. त्यानंतर हे पहा, अशा पद्धतीने सगळ्या बाजूने हा गोळा व्यवस्थित बंद करून घ्यायचा, जेणेकरून हे सारण पराठ्याच्या बाहेर येणार नाही. आता थोडंसं पीठ लावायचं आणि अगदी हलक्या हाताने हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. पराठा लाटत असताना एकदम प्रेस करू नका, नाहीतर हे सारण पराठ्याच्या बाहेर येईल. अगदी हलक्या हाताने आणि काठांकडनं आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे, म्हणजे हा पराठा कुठेही फाटणार नाही. तर तुम्ही बघू शकतायत अशा पद्धतीने हा पराठा मी इथे लाटून घेतला आहे. आपल्याला हवा तेवढा जाड किंवा पातळ हा पराठा आपण इथे लाटू शकतो. पराठा लाटून झाला आहे. आता हा पराठा आपण भाजून घेऊ. हा पराठा भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे, त्यावरती थोडंसं तूप टाकून घेतलं. आता त्याच्यावर हा पराठा टाकून घेतला आणि मध्यम गॅसवरती हा पराठा आता खमंग असा भाजून घ्यायचा आहे. पराठा पातळ असेल तर गॅसची फ्लेम हाय ठेवा. हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी छान आलटून पालटून मी हा पराठा भाजून घेते. हा पराठा खूप छान फुगतो आणि कुठेही फाटत नाही. आपण हे पराठे बनवताना अजिबात मैदा वापरलेला नाही आहे, तरीसुद्धा हे पराठे खूप छान तयार होतात. आता या पराठ्यावरती तूप, तेल किंवा बटर टाकून हा पराठा छान सर्व करायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपला हा पनीर पराठा तयार झाला आहे. हा डोसा बनवण्यासाठी इथे एका बाउलमध्ये 1 कप नाचणीचं पीठ घेतलं. घरातील कुठलीही एखादी वाटी किंवा कपाचं प्रमाण तुम्ही इथे सेट करू शकतात. मेजरिंग कपने 1 कप नाचणीचं पीठ घेतलं, त्यात अर्धा कप तांदळाची पिठी टाकून घेतली. तांदळाच्या पिठीमुळे नाचणीच्या पिठाची जी टेस्ट आहे ती बॅलन्स होते. आणि त्यासोबतच पाव कप इथे मी रवा टाकून घेतला आहे. रव्यामुळे आपला डोसा छान कुरकुरीत असा होतो. आता चवीपुरता याच्यात मीठ टाकायचं आहे आणि हे सगळे जे जिन्नस आहेत ते एकजीव करून घ्यायचे. 1 कप नाचणीचं पीठ, अर्धा कप तांदळाची पिठी आणि पाव कप रवा. एवढ्या पिठामध्ये आपण जवळपास 8 ते 10 डोसे आरामात तयार करू शकतो, मोठ्या आकाराचे. तर हे सगळं मी एकजीव करून घेतलं. आता याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे. थोडं थोडं करत पाणी टाकायचं. सुरुवातीला मी अर्धा कप पाणी टाकलं. हे एकजीव करून घ्यायचं. पुन्हा आवश्यकता वाटेल तसं पाणी टाकत जायचं. एवढ्या पिठासाठी आपल्याला साधारण 1.5 ते पावणे 2 कप एवढं पाणी लागतं. तर अशा प्रकारे पाणी टाकून मी हे छान एकजीव करून घेते आणि याचं आपल्याला अगदी पातळ असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आपण हा डोसा बनवताना याच्यात तुम्ही कांदा, टोमॅटो, शिमला मिरची ह्यांसारख्या भाज्यासुद्धा टाकू शकतात. फक्त भाज्या टाकल्या तर हा जो डोसा आहे हा थोडासा जाडसर लावायचा, म्हणजे छान सॉफ्टही राहील आणि भाज्यांची टेस्टही येईल.
तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत मी हे जे चमच्यात घेतलं तर हे मिश्रण अगदी पातळ असं असायला पाहिजे. तर इथे आपलं मिश्रण तयार आहे. हे 10 मिनटं झाकून ठेवू आणि तोपर्यंत चटणी बनवून घेऊ. तर ही चटणी बनवण्यासाठी इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेत, साधारण अर्धी वाटी. मिक्सरच्या भांड्यात आपल्याला सुक्या खोबऱ्याचे काप घ्यायचे. त्यासोबतच आपल्याला इथे लागणार आहे शेंगदाण्याचा कूट. तर भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट मी 2 ते 3 चमचे घेतला. हे जे चटणीसाठीचे जिन्नस आहेत हे आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. 1 हिरवी मिरची इथे टाकून घेतली. त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकायचं आहे. आता याच्यात थोडंसं पाणी टाकायचं. साधारण 3 ते 4 चमचे मी याच्यात पाणी टाकून घेतलं आणि हे मिक्सरमधनं बारीक वाटून घेतलं. आता तडका बनवण्यासाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतलं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यात पाव चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडू द्यायची. मोहरी छान तडतडली की त्यात अर्धा चमचा जिरं टाकायचं. आता जिरेसुद्धा आपल्याला चांगले तडतडून घ्यायचे. त्यासोबत अर्धा चमचा उडीद डाळ टाकून घेतली आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली. अगदी चिमूटभर असा हिंग टाकायचा आणि हे सगळं तडतडलं की त्यानंतर आपण जे खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे ते आता याच्यात टाकून घ्यायचं आहे. या फोडणीमध्ये हे वाटण टाकल्यानंतर गॅस बंद करायचा आणि मग हे वाटण एकजीव करून घ्यायचं. चटणी तयार आहे. आता 10 मिनटं झालेली आहेत. आपलं डोस्याचं जे पीठ आहे ते सुद्धा थोडंसं घट्ट झालं आहे, कारण आपण याच्यात रवा टाकलेला आहे आणि रवा थोडासा फुलून येतो. तर हे पहा, तरीसुद्धा आपल्याला इथे पाणी वगैरे टाकण्याची काही आवश्यकता नाही आहे. अगदी परफेक्ट असे हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता डोसा बनवण्यासाठी मी इथे लोखंडी तव्याचा वापर करते. कांद्याच्या साहाय्याने तव्याला तेल लावून घेतलं. तवा अगदी हलका गरम आहे, खूप जास्त गरम केलेला नाही आहे. तव्याला तेल लावून झालं की त्यावरती 2 चमचे डोस्यांचं मिश्रण टाकून घेतलं आणि अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपल्याला हा डोसा लावून घ्यायचा आहे. हा डोसा लावताना मधून सुरुवात करायची आणि गोल गोल फिरवत हा चमचा बाहेरच्या दिशेने घेऊन जायचा. तर अशा प्रकारे अगदी पातळ असा डोसा मी इथे लावून घेतला आहे. वरून पुन्हा 1-2 चमचे तेल टाकायचं आणि हा जो डोसा आहे हा आपल्याला मध्यम ते हाय फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा आहे. तर आता मध्यम गॅसवरती मी हा डोसा छान भाजून घेते. डोसा भाजत असताना जर तवा आपण तसाच ठेवला तर मध्ये डोसा करपू शकतो आणि काठाने कच्चा राहतो. तर त्यासाठी आपल्याला हा तवा अशा पद्धतीने सगळ्या बाजूने हलवत हा डोसा भाजून घ्यायचा आहे. हे पहा, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने गॅसची फ्लेम या डोस्याच्या सगळ्या बाजूला लागली पाहिजे. अशा पद्धतीने हा तवा थोडासा सरकवत जायचा आणि हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर डोसा भाजून झालेला आहे. आता हा डोसा आपल्याला तुम्ही हवं तर तुम्ही दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजू शकतात, पण तशी काही आवश्यकता पडत नाही. एका बाजूने भाजला तरी पुरे होतो. जर डोसा गरम गरम खाणार असाल तर असा छान क्रिस्पी डोसा इथे तयार आहे. आणि हा डोसा जर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी देणार असाल तर डोसा लावल्यानंतर हाय फ्लेमवरती फक्त 1 ते 2 मिनिट हा डोसा भाजून घ्यायचा. खूप जास्त वेळ भाजायचा नाही, नाहीतर मग थोड्या वेळाने डोसा कडक होतो. तसंच जर मुलांच्या डब्यासाठी हा डोसा देणार असाल तर शक्यतो जाड डोसा बनवा, म्हणजे तो छान सॉफ्ट राहतो आणि मध्यम गॅसवरती भाजून घ्या. तर हे पहा, अशाच पद्धतीने मी हा दुसरा डोसासुद्धा लावून दाखवते. दुसरा डोसा लावताना तव्याला आधी पाणी शिंपडून थोडंसं पुसून घ्यायचं. त्यानंतर कांद्याच्या साहाय्याने तेल लावून घ्यायचं आणि पुन्हा 2 चमचे बॅटर टाकून हा डोसा पसरून घ्यायचा. थोडंसं तेल टाकलं आणि पुन्हा हा डोसा मध्यम ते हाय फ्लेमवरती 2 मिनटं भाजून घेते. तर हे पहा, इथे हा डोसा छान भाजून झालेला आहे आणि अशा प्रकारे आपला हा नाचणीचा कुरकुरीत असा डोसा इथे तयार झाला आहे. अजिबात काहीच साहित्य जास्त लागत नाही, खूप जास्त मेहनतही लागत नाही, झटपट हे डोसे तयार होतात. तर मग अशा प्रकारे आपला नाचणीचा डोसा तयार आहे. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 1 हिरवी मिरची टाकून घेतली. आता ह्याच्यात पालक टाकून घ्यायचा आहे. तर इथे साधारण 1 वाटी एवढा मी पालक घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून चिरून ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला. सोबतच थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि मिक्सरमधनं याचं बारीक वाटण बनवून घेतलं. अशा पद्धतीने हे वाटण इथे तयार झालं.
त्यानंतर एका कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं. तेल चांगलं गरम झालं की मग त्यात एक चमचा जिरं टाकून घेतलं, 2 हिरवे विलायची म्हणजेच वेलदोडे टाकून घेतले, थोडीशी दालचिनी टाकून घेतली, 2-3 लवंग आणि 2-3 मिरे या पद्धतीने आपल्याला हव्या त्या अंदाजाने टाकून घेतले. थोडासा कढीपत्ता आणि पाव वाटी एवढे भरतील एवढे शेंगदाणे टाकून घेतले. त्यासोबतच एक मध्यम आकाराचा उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेतला. आता हा कांदा थोडासा सोनेरी रंगावर येईल इतपत परतून घेतला. कांदा परतून झाल्यानंतर याच्यात थोडंसं हिंग टाकून घेतलं, अर्धा चमचा हळद टाकून घेतली. तुम्हाला हवं तर याच्यात लाल तिखटही ॲड करू शकतात. आणि जी पालकाची जी पेस्ट बनवून घेतली होती ती ह्या तेलात टाकून घेतली. आता हे सगळं छान एकजीव झाल्यानंतर याच्यात आपल्याला हव्या त्या भाज्या आपण टाकू शकतो. तर इथे मी थोडीशी शिमला मिर्च टाकली आहे आणि त्यासोबतच 2 वाटी तांदूळ मी इथे स्वच्छ धुवून एक 15 मिनिटं भिजत ठेवला होता, तो तांदूळ इथे टाकून घेतला आहे. आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं. भाताला छान हिरवा रंग यायला पाहिजे म्हणून मी याच्यात फक्त शिमला मिरची वापरली आहे. तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता. त्यासोबतच इथे मी 100 ग्रॅम पनीर टाकून घेतलेलं आहे. आता हे तांदूळ या तेलात व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यानंतर याच्यात साधारण 2.5 वाटी पाणी टाकायचं. 2 वाटी तांदूळ घेतले त्यासाठी 2.5 वाटी पाणी टाकून घ्यायचं. चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि याची मध्यम गॅसवरती 1 शिट्टी किंवा मग मोठ्या गॅसवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर अशा प्रकारे आपला हा पालक पनीर पुलाव इथे तयार झालेला आहे. तर इथे मी एका भांड्यात घेतला आहे हा 2 वाटी पास्ता. त्यानंतर गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला. त्यामध्ये साधारण 1 ते 1.5 लिटर पाणी घेतलं आहे. म्हणजे 2 वाटी पास्ता आहे त्यासाठी साधारण 5 ते 6 वाटी मी इथे पाणी घेतलं आहे. पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. साधारण अर्धा चमचा मी इथे मीठ टाकलं, झाकण ठेवलं आणि पाणी आता उकळून घेऊ. साधारण 5 मिनिटानंतर पाणी चांगलं खळखळ उकळायला लागलं. आता याच्यात आपण जो पास्ता काढून घेतलेला होता तो टाकायचा. पास्ता टाकल्यानंतर लगेचच चमच्याने थोडंसं ढवळून घ्यायचं, कारण बऱ्याचदा काय होतं की पास्ता हा तळाला जाऊन बसतो, त्यामुळे तो व्यवस्थित शिजत नाही. तर आता इथे व्यवस्थित मी ढवळून घेतलं. आता आपल्याला बरोबर 13 मिनटं किंवा मग तुम्हाला जास्त शिजलेला हवा असेल तर 14 ते 15 मिनटं हा पास्ता छान उकळून घ्यायचा. पास्ता छान उकळलेला आहे, छान शिजलेला आहे. आता हा एका चाळणीत काढून घेतला. त्यावरती थंड पाणी टाकायचं. बघा पास्ता छान शिजला आहे. आता आपण सॉस बनवायला घेऊ. इथे सॉस पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतलं. त्यामध्ये अगदी बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेलं आलं, सोबतच एक छोटी हिरवी मिरचीचे काप करून टाकले आणि हे सगळं हाय फ्लेमवरती अगदी मिनिटभर परतून घेतलं. खूप जास्त परतायचं नाही, करपवायचं नाही. त्यानंतर यात एक छोटा कांदा असं थोडंसं मोठ्या आकारात चिरून टाकून घेतला. कांदासुद्धा हाय फ्लेमवरती परतून घ्यायचा. अगदी 2 मिनटात कांदा परतून झाला. त्यामध्येच शिमला मिरची टाकायची. आपल्या आवडीच्या भाज्या आपण इथे वापरू शकतो. तुमच्याकडे जर स्वीटकॉर्न असेल तर ते तुम्ही इथे टाकू शकतात. शिमला मिरची आणि कांदा हाय फ्लेमवरती परतून घेतला. त्यानंतर ह्याच्यात टोमॅटो प्युरी टाकली आहे. इथे मी 2 टोमॅटो घेतले होते, जे उकडून घेतले, साल काढून घेतलं आणि मिक्सरमधनं ते चांगले फिरून घेतले. आता ही टोमॅटो प्युरी ह्यात टाकल्यानंतर ही थोडीशी शिजवून घ्यायची. आता याच्यात आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे, जसं की लाल तिखट, हे काश्मीरी लाल तिखट आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही आपलं साधं तिखटही ॲड करू शकतात. थोडीशी हळद मी इथे टाकली आहे. त्यासोबतच टोमॅटो सॉस इथे टाकला आहे, म्हणजे थोडासा गोड आंबट अशी चव ह्याला येईल. तुम्ही हवं तर इथे साखरसुद्धा ॲड करू शकता, एखादा चमचा. आणि आता आपण जो पास्ता शिजवून घेतला होता तो ह्यात टाकायचा आहे. इथे मी टोमॅटो सॉस साधारण 2 ते 3 चमचे वापरले. आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या प्रमाणात. तसंच हे एकजीव केल्यानंतर चवीनुसार ह्यात मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा एकजीव करून घेतलं. आपल्याला हवं तर आपण ह्याच्यात चीजसुद्धा किसून टाकू शकतो.
किंवा मग आपल्या आवडीप्रमाणे ह्यात भाज्यासुद्धा ॲड करू शकतो, जसं की स्वीटकॉर्न असेल, थोडीशी पत्ताकोबी तुम्हाला ॲड करायची असेल ती ॲड करू शकतात. आपल्या चवीप्रमाणे आपण याच्यात ह्या वेगवेगळ्या भाज्या ॲड करू शकतो. आता अगदी 2 मिनटं हा पास्ता शिजवून घेतला आहे. तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर थोडं याच्यात गरम पाणी ॲड करू शकतात. इथे पास्ता तयार झालेला आहे. इथे एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. त्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं. 1 चमचा बॅडगी लाल तिखट टाकून घेतलं आहे. पाव चमचा हळद टाकून घेतली आणि 1 छोटा चमचा साजूक तूप टाकून घेतलं. आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे. जसं आपली चपातींसाठीची कणिक असते तसंच आपल्याला हा डो तयार करून घ्यायचा आहे. तर हे पहा, ही कणिक इथे छान मळून झालेली आहे. आता इथे मी 4 ते 5 उकडलेले बटाटे घेतलेत. त्याचं साल काढून घेतलं आहे. बटाटे आपल्याला पूर्णपणे मॅश करून घ्यायचे. हे पहा, अशा प्रकारे बटाटे छान कुस्करून झाले की त्यानंतर याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे. आता पाव चमचा हळद टाकून घेतली. 1 चमचा बॅडगी लाल तिखट, पाव चमचा जिरं, अर्धा चमचा तीळ टाकून घेतले आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे चाट मसाला, गरम मसाला याचाही वापर करू शकतात. जी कणिक आपण मळून घेतली होती त्याचा एक छोटा गोळा घेतला. त्याला पीठ लावून त्याची छोटीशी पुरी लाटून घेतली. त्यावरती हे जे बटाट्याचं सारण होतं ते ठेवून घेतलं आणि आपण पुरणपोळीचा जसा गोळा बंद करून घेतो त्याच पद्धतीने हा गोळासुद्धा तयार करून घेतला. आता गोळा तयार झाला आहे. याला पुन्हा थोडंसं पीठ लावायचं आणि अगदी हलक्या हाताने मी याचा पराठा लाटून घेते. हा पराठा अजिबात कुठे फाटत नाही. खूप छान हा लाटला जातो. तर हे पहा, पराठा इथे लाटून झाला आहे. आपल्याला किती जाड किंवा पातळ हा पराठा हवा आहे त्या अंदाजाने आपण लाटू शकतो. आता पराठा भाजून घेण्यासाठी तवा व्यवस्थित गरम करून घेतला. त्यानंतर त्यावर थोडंसं तूप पसरून घेतलं जेणेकरून हा पराठा तव्याला चिटकणार नाही. आता त्यावरती पराठा टाकला आणि मध्यम गॅसवरती हा पराठा छान खरपूस असा भाजून घेतला. आता हा पराठा भाजत असताना तुम्ही आवश्यकतेप्रमाणे तेल किंवा तूप इथे टाकू शकता. बटर वापरलं तरी चालेल. तर आता इथे मी तूप टाकून हा पराठा छान खमंग असा भाजून घेते. दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजायचा म्हणजे पराठ्याची चव खूप छान लागते. आता हा मधल्या सुट्टीसाठीचा छान आलू पराठा इथे तयार झालेला आहे. पराठा थोडासा थंड होऊ द्यायचा आणि त्याचे 4 भाग कट करून घ्यायचे. ह्यासोबत खाण्यासाठी तुम्ही टोमॅटो सॉस देऊ शकतात किंवा कुठलीही चटणी, लोणचं, अगदी काही नाही दिलं तरी हा पराठा असासुद्धा छान लागतो. तर मग ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.